चांगला नाही समोर पण आहे. हॅलो गाईज, वेलकम आहे माझ्या न्यू व्हिडिओमध्ये. पुन्हा मी घेऊन आलो. आता आपण श्रीवर्धनवरून सकाळी निघलेलो आहेत आणि आमच्या लक्षात आलं की मध्ये रस्त्यात प्रतापगड लागतं, म्हणून आम्ही प्रतापगडाला व्हिजिट देणार आहेत. आता तिथं जाणार आहे प्रतापगडाला आधी, नंतर महाबळेश्वरला जाणार आहेत. तर बघत राहा तुम्ही पूर्ण व्हिडिओ. प्रतापगड हा सातारा जिल्ह्यात जावली तालुक्यामध्ये आहे. किल्ल्याच्या आजूबाजूस पण खूप गावं आहेत, तर आपण तिथे जाऊनच व्हिजिट करू. चला तर. बघू शकता मित्रांनो, समोर प्रतापगड आहे. प्रतापगडचा कडा आम्हाला तिथं पण जायचं आहे. समोर आपल्याला प्रतापगड दिसतोय. मित्रांनो, तर आपण आता पोहोचलेलो प्रतापगडाच्या मेन एंट्रन्सवर. खाली कसं एंट्रन्स तयार केलेलं आहे बघू शकता तुम्ही पण. आणि आता इथनं फक्त 1.5 ते 2 किलोमीटर प्रतापगड आहे. खाली पार्किंगसाठी पण सोय आहे तिथे. तिथे जाऊन आम्ही गाडी लावणार आहेत आणि ट्रेकिंगसाठी सुरुवात करणार आहेत वरती चढायला. जस्ट आपण आता गडाच्या पायथ्याशी आलेले आहेत. समोर आपल्याला गड दिसतं प्रतापगड. आणि इथंच खाली गडाच्या खाली पार्किंगसाठी आहे व्यवस्था केलेली. तिथे आम्ही गाडी लावून वरती चढायला सुरुवात करणार आहेत. जस्ट आपण आता गडाच्या बेस खाली पोचलो आणि गाडी आम्ही तिथे पार्किंग केली. पार्किंग केल्यानंतर आम्ही गाईडसाठी पण विचारलं. तिथं गाईडचं पण ऑफिस बाजूलाच आहे पार्किंगमध्ये. 700 रुपये गाईडवाल्याने सांगितले, पण आम्हाला घेतलं नाही, आम्ही लगेच निघायचं म्हणून. तर आपण ट्रेकला इथून सुरुवात करतो आहे वरती गडावर जाण्यासाठी. जेवढी माहिती देऊ शकतो मित्रांनो, बघत राहा पूर्ण व्हिडिओ. गडाकडे येताना घनदाट जंगल आहे खूप, आणि बाजूलाच नदी आहे कोयना नदी म्हणून. आणि कोयना नदीच्या काठी एक गाव आहे जावली म्हणून गाव ते बसलेलं आहे. आज गडावर कार्यक्रम होता, शिवप्रताप दिन म्हणून इथं तयारी एवढी केलेली, सजवलेलं वगैरे. धन्यवाद. मित्रांनो, किल्ल्याचा इंटरेस्ट बघू शकता किती लहान आहे. आधी म्हणजे एकच घोडा पास होऊ शकतो इथून, असे इंटरेस्ट तयार केलेले होते. आणि आधीचे रीतिरिवाज असे होते की सूर्यास्ताच्या वेळी दरवाजा बंद व्हायचा आणि सूर्योदयाच्या वेळी दरवाजा उचकायचा. तिकडे कुठं तिकडे नाही, इकडं किरण, आपलं किरण. लहानपणीपासून पुस्तकामध्ये जो आपण बुरुज बघतोय आणि पुस्तकांमध्ये गड बघतोय, तो हा समोर दिसतोय तो बुरुज आहे. आपण आधी ते बघायला जाणार आहेत. आणि तुम्ही लोकांनी पाहिलंच असेल मराठी चित्रपट मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, त्याची शूटिंग इथे समोरच झालेली आहे. लहानपणापासून पुस्तकात बघत आलेलो बुरुज आज प्रत्यक्ष डोळ्याने बघणारे वेगळाच आनंद वाटत होता. जी काही गोष्ट आपण पुस्तकात बघतो आणि प्रत्यक्ष बघतो त्यात वेगळाच आनंद वाटत असतो.
मित्रांनो, एवढी वर्ष झाली तरी पण अजून गडाच्या पायऱ्या चांगल्याच अवस्थेत बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही पण मित्रांनो. आणि हा बाजूला गडाचा मायना दिलेला आहे मॅप, कुठे गडाचं काय कानेकोपरे आहेत ते. आणि वरती मोठा ध्वज लावलेला आहे गडावर. बुरुज जे आहे त्याच्या उजव्या बाजूला बघू शकता तुम्ही चोर दरवाजा तयार केलेला आहे. जर जुन्या काली जर अतिप्रसंग जर आला तर ह्या वाटेचा उपयोग व्हायचा. मावले या वाटेचा उपयोग करायचे. चोर वाटेचा एंट्रन्स खूप लहान आहे आणि आजूबाजूला तटबंदी पण पाहायला मिळते. रस्ता खूप छोटा आहे आणि इथनं पूर्ण पर्वतरांगा बघायला पण मिळतात. लांब लांबपर्यंत दूरपर्यंत डोंगर दिसतात बघा नजर तिथे. आणि समोर तिथे बघू शकता का अफजल खानाची कबर पण आहे. तिथेच कबर आहे अफजल खानाची. छत्रपती त्यावेळी सोबत 60,000 फौज घेऊन आलेला अफजल खान इथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पोतला काढून त्याला इथे मारला होता. आणि तिथून अशी म्हण पण पडली की प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान असं पोवाड्यामधून पण आपल्याला ऐकायला भेटतो. चला तर आता आपण बुरुजावरती जाऊ. वरती काय काय बघूयात जाऊन. वरती गेल्यावरच समजेल ते. दृश्य पाहण्यासारखे आहेत. आजूबाजूला एकदम घनदाट जंगल आहे आणि वाईचं पूर्ण जंगल. ठाणा मारून बसला होता अफजल खान खाली, नाही का? महाराजांच्या भेटीला भेट केली. लास्टची भेट झाली महाराजांसोबत. सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. महाराजांना त्याच्यावर विश्वास नव्हता म्हणून महाराज पूर्ण तयारीमध्ये गेले होते भेटायला. पण शेवटी त्यांनी दगा केलाच आणि महाराज तयारीत होते म्हणून महाराज वाचले. होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशी म्हण आहे ती. पायऱ्या चढून वर आल्यावर आपल्याला भला मोठा ध्वज बघायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज. समोरच असा गोलाकार बुरुज पाहायला मिळतंय आणि हा इथं उभ्या दंड्या आहेत. म्हणजे समोर असं इथे मावले असे उभे राहत असत दोन्ही साईडला एक एक. आणि गोलाकार समोर आहे. इथून तुम्ही बघू शकता पूर्ण कसा हा बुरुज आहे तो. आणि बाहेरचं वातावरण पण एकदम भारी आहे. बघू शकता मित्रांनो, लांब लांबपर्यंत डोंगर घनदाट जंगल दिसत आहे. आणि समोर वरती दिसतो तो बाले किल्ला. तिथे आपल्याला आता जायचे आहे थोड्या वेळात. आणि आई भवानीचं मंदिर पण वरतीच आहे. आपल्याला तिथे जायचं आहे. तर आता चोरवाट बघितली आणि बुरुज पण कंप्लीट झालेला आहे फिरून. आता आपण जाणार गडाच्या बाले किल्ल्यावर. गडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बाले किल्ला आणि तिथे असलेला तुळजाभवानीचं मंदिर. गडाच्या बांधकामाने गेले तिथे आपल्याला शिवलिंगाचं पण एक मंदिर तयार केलेलं आहे. ते पण आपण जाऊन आता बघूया वरती जाऊन. चला. तर मित्रांनो, आपल्याला अजून एक इथे चोरवाट बघायला मिळते. ही बघा, बघू शकता तुम्ही. ही चोरवाट अशी होती का इथनं मावले इथून डायरेक्ट जावलीच्या जंगलामध्ये निघायला जायचे. अशी चोरवाट ही बनवण्यात आली होती मग त्यावेळी महाराजांनी. प्रत्येक गडावर अशा छोट्या मोठ्या चोरवाटा असतातच.
या पायऱ्या सरकारने आता काही वर्षांपूर्वी बनवलेल्या आहेत, कारण की या जुन्या पायऱ्या नाही आहेत. कसा एमसी स्टँड समोर आहेत का बघ? चल 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 आमचे स्टँडच पाहिजे. बघू शकता आपण. बाबा त्याच्याशी हा धीरजचा मित्र. हो मोबाईल घेऊन गेला की जर आयफोन घेतला होता नको बाबा, तेव्हा तुझा मागेच लागा म्हणे. माझा पॅन कुठे गेला काय रे? पॅन नाही भेटला मला परत. खाली हॅलो बस. तू गॉगल घेऊन जा. फोन समोरच बघू शकता आपण एक तलाव तयार झालेला आहे. शिवकालीन तटबंदीसाठी लागलेलं जे दगड खोदून खोदून दगड काढण्यात आला आणि इथं 12 महिने एक तलाव तयार झालेला आहे. इथं 12 महिने पाणी असतो या तल्यामध्ये. दगड किल्ले बांधण्यासाठी केला आणि मग त्याचा नंतर वापर पाणी पिण्यासाठी. पाणी पिण्यासाठी आपण खदान म्हणून बोलतो आपण त्याला. तलाव तलाव किंवा पाण्याचे. चल तू जॅकचे जोडला रे. हा जोडला. या रस्त्याने वरती जाता जाता आपल्याला दिसू शकतं का जुन्या पायऱ्या पण आहेत आणि नवीन पायऱ्या पण बांधण्यात आलेल्या आहेत. पण नवीन पायऱ्यांचं काम दरवर्षी करण्यात येतो आणि जुन्या पायऱ्या बघू शकता कित्येक वर्ष आहेत तसेच आहेत. म्हणजे किती लॉजिक आहे ना, म्हणजे जुन्या आणि नव्या फरकमध्ये. घेऊन पळाचा मोबाईल. बघू शकता मित्रांनो तुम्ही. पोरांची सहल आलेली इथं. आपण खालनं आलो बुरुज, शिवकालीन किल्ला आणि चोर दरवाजा पाहून. आता आपण इथं तुळजाभवानी मातेचं मंदिर बघणार आहोत. अजून वरती बाले किल्ला आहे, तिथे आपण जाणार आहोत. पण त्याआधी तुळजाभवानीच्या मंदिराकडे दर्शन घेऊन तिकडे जाऊ आपण. फोटोग्राफी अलाउड नाही म्हणून काही तिथे मंदिरात फोटो काढले नाही. हां नाही तो नाही बोलायला आमच्या विचारशील तो नाही बोलला तर कशाला उगाच नको ना. कधी इंस्टा पोरांच्यात इकडे पण चला पुढं काय हस्तकला आहे बघा, मस्त केलेली आहे बघाले. हस्तकला प्रतापगड काय नाही, दुकान आहे फक्त इथं. जा फोटो घे नाही, फोटो काढ नाही म्हणजे आपल्या याला टाकाला कमलिंगला. दुकान आहे फक्त इथं. माजी प्रभू देश. चल काय नाही, दुकान आहे. बघू ना काय.
मंदिराच्या परिसरात अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 50 किलोच्या तोफा. 50 सैनिक लोक या तोफा खांद्यावर घेऊन गडाचे संरक्षण करायचे. पण बघितलेत का बुरुजावर छोटे छोटे होल असं आहेत, तिथे ह्या तोफांचा उपयोग व्हायचा. सैनिक आपल्या हाताने म्हणजे खांद्यावर घेऊन संरक्षण करत असत. आणि या 50 किलो 60 किलोच्या तोफा आहेत. सरनोबती हंबीरराव मोहिते यांची तलवार बघू शकता तुम्ही. अफजल खानाबरोबर झालेल्या युद्धात 1659 साली अफजल खानाचे 600 सैनिक एका दिवसात या तलवारीने मारले होते. बघू शकता हंबीरराव मोहिते यांची तलवार. आई भवानी आशीर्वाद असू दे सगळ्यांनाच. आम्हाला जरा इथं आम्ही घसा आमचा सुकला आहे पोरांचा आमच्या. ताक नूतन कोकम सरबत बघू शकता तुम्ही. घेतो काहीतरी द्या इकडे कोकम सरबत द्या. दिवस खूप आज चांगला आहे, शिवप्रताप दिन. आणि त्याच दिवशी आम्ही इथं आलो. काय उलटा बोलतो का नाही दिसत का? दिसतंय मग जाम दे ना. नाही नाही गेलो विसरू नको. हां असंच पाहिजे. नाही बरोबर वाटत बोलाव नाही हो झालं बघा. तो लय मोठा वाटतं रे तुला. मला लय मोठा दिसेल. हा बरोबर वाटतो. पण गाडी देतो काय करायचा कुठं दे. मित्रांनो, व्हिडिओची लिंक थोडी मोठी होणार, पण इतिहासासोबत वस्तूंची माहिती पण मिळणार. आणि आपण पहिलीच व्हिडिओ आहे एका कुठल्या तरी किल्ल्यावर आलो आहे आणि माहिती देतो आहे, म्हणून पूर्णपणे बघत राहा. आपण भवानी मातेचं दर्शन घेऊन आता बाले किल्ल्याकडे आलेलो आहे. बघू शकता बाले किल्ल्याचा एंटर कसा आहे ते. इथे बालेकिल्ला म्हणजे अन्न साठा, दारुगोला आणि राजवाडा असे म्हणून ओळखले, बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. इथे आपण आता एंटर झालेलो आहे आतमध्ये बालेकिल्ल्यामध्ये. बाले किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची पंचधातूची मूर्ती पाहायला मिळते. पूर्वीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे मोठा राजवाडा होता आणि तो 1818 इंग्रजांनी तोफा लावून तोडण्यात आला होता. महाराजांची काही आठवण राहावी म्हणून या ठिकाणी पंचधातूंची ही अशी मूर्ती तयार करण्यात आली. ब्राईटनेस कमी करून का ना. चल वरती चल. चला वरती किरण. राज्य इथं आता कार्यक्रम झाला थोड्या वेळा आधी.
मित्रांनो, त्याकालीन शिवकालीन तोफा हे मावले खांद्यावर उतरून गडावर आणत असत. बघू शकता ही तोफ किती जड असेल, 600 किलोची तरी असेल, 600 ना. आपल्याला आता बॅग पण उचलून आणताना घाम फुटतो. 3-4 किलोची बॅग आणताना पण घाम फुटतो. छत्रपती महाराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक. मित्रांनो, ही छोटी तोफ आहे, बघू शकता तुम्ही. छोटी तोफ. आणि गडावरचं आजूबाजूचं परिसर पण बघू शकता, किती सुंदर आणि शांत वातावरण आहे आणि किती साफ वगैरे ठेवलेलं आहे. टाल्या वाजवा, टाल्या एकदा. मित्रांनो, श्री केदारेश्वर मंदिर आहे इथं, बघू शकता. इच्छापूर्ती. हर हर महादेव. शिवलिंग इथे. हर हर महादेव. हर हर महादेव. चलो. मित्रांनो, इथे समोर बघू शकता दुसरा बुरुज आहे, त्याला दक्कन बुरुज असं म्हटले जाते ना. तिथे एक तलाव पण आहे, पण तिथे आता रस्ता नाही, जाण्यासाठी बंद केलेले. आपला मित्र इथं भेटला प्रतापगडावर. कुठला तू? मी जळगावचा आहे तो. इथंच भेटला बोलता बोलता. नाव का तुझं? राज सरोदे. राज सरद आहे. बरं आहे. ये आमच्याकडे कधी मुंबईला. मग येऊ बस का? चल मग जाऊ का आता? नाही, जाऊ नका, थांबा. आता काय थांबून करू? कुठे? हे भाई कोणासारखे दिसतं माहिती? तू आता मित्र भेटला होता, तो लाईफ फॅन झाला बाबा आमचा. तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत आपण एकदा प्रतापगडावर येऊ, पूर्ण माहिती घेऊन. गायडन घेतला असता पण तेवढा टाईम नव्हता आम्हाला. पण मित्रांनो, गडावरून तर आपण खाली उतरलेलो आहे आणि आता आपण जाणार आहे शिवकालीन खेडेगाव बघण्यासाठी. तिथे खास खेडेगाव कसं होतं शिवकालीन ते दाखवलेलं आहे. ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो. तर पुढची व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये शिवकालीन खेडेगाव.